आज नेवासा या ठिकाणी कामिका एकादशी निमित्ताने तुम्ही भेट दिली, काय सांगा? हा खरं म्हणजे एक माझ्या दृष्टीने एक विलक्षण योग आहे. त्या ज्या एकादशीच्या निमित्तानं मला माऊलीचं दर्शन घेता आलं. एक अशी परंपरा आलेली आहे की पंढरपूरच्या वारीमध्ये किंवा पांडुरंगाला आषाढी निमित्ताने दर्शनाला जातात. ही सगळी मंडळी नेवाशाला या ठिकाणी दर्शनाला येते. आज जो लाखो भाविकांचा जनसागर जो पाहिल्यानंतर जी प्रचंड अनुभूती आपल्याला त्या निमित्ताने येते. आणि मला वाटतं की हे माझं भाग्य आहे की या ज्ञानेश्वर मंदिराच्या विकासाला खाण्याकरता आम्ही आता जी पावलं उचललेली आहेत, ज्ञानराजांच्या आशीर्वादानं तो संकल्प निश्चितपणे पूर्ण होईल असा माझ्या मनात मला पूर्ण विश्वास आहे. पालखी सोहळ्या संदर्भात देखील मंदिरातील जो पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात दिसतो, त्या सोहळ्याचा देखील इतर सोहळ्याप्रमाणे त्यामध्ये समाविष्ट हो अशी एक संस्थांची होती मान्यता. नाही, यंदा खरं म्हणजे ज्ञानेश्वर देवस्थाननी जो घेतलेला पुढाकार आहे तो अति सुट्टी आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो. आता ज्या मानाच्या पालख्या अनेक वर्ष ज्या पंढरपूरला जातात, त्यामध्ये आता त्याची कार्यपद्धत काय आहे ती आपण तशी माहिती घेऊ आपण. पण निश्चितपणे मानाच्या पालखीमध्ये या पालखीला स्थान मिळालं पाहिजे. कारण आपल्या जिल्ह्यातून आता जी नाशिकहून निवृत्तीनाथांची पालखी जाते, पाळण्याच्या निळोबारायांची पालखी जाते, त्या दोन जिल्ह्याची एकच पालखी म्हणतो मानाची आहे. तर ही पालखी सुद्धा त्याचा समावेश करावा निश्चितपणे आपण त्याचा प्रयत्न करू.